जिल्ह्यात घडलेल्या एका हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात अवघ्या 3.5 वर्षाच्या निष्पाप चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली। या अमानुष कृत्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि मनात संताप दाटून आलाय। हा केवळ गुन्हा नसून ही माणुसकीची क्रूर हत्या असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत। या घटनेनंतर महिलांमध्ये आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं। आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात निर्माण झालाय। जर अशा घटनांविरोधात आपण आज ठामपणे उभे राहिलो नाही तर भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी अशी तीव्र मागणी विविध स्तरातून होत आहे। दरम्यान अंबरनाथ येथे विविध सामाजिक, व्यापारी आणि महिला संघटनांच्या वतीने या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय। भारतीय जनता पार्टी अंबरनाथ, ब्राह्मण संघ, ब्राह्मण सभास अंबरनाथ, हेरंब सेवा समिती, हेरंब रहिवासी संघ, भारतीय नववर्ष स्वागत यात्रा समिती, भ्रमण महिला मंडळ, सुयोग महिला मंडळ, मनोहर महिला मंडळ, योगिनी महिला मंडळ तसेच अंबरनाथ व्यापारी संघटना यांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली। या सर्वांनी अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन सादर केलं। अशा नराधमाला मृत्यूदंड किंवा फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। नागरिकांनी यावेळी एकमुखाने सांगितलं की अशा प्रकारच्या गुन्ह्यावर आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे। तसेच महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे। 1 तारीख को जो ये घटना हुआ है छोटी सी बच्ची के साथ में, ये बहुत ही शर्मनाक घटना है एक्चुअली हमारे समाज के लिए। मतलब ये बहुत ही ज़्यादा जो उस हैवान ने किया है, उस आदमी को जो भी क्रूरता उसने दिखाई है इतनी सी बच्ची के साथ में, पहले तो समाज में रहने लायक ऐसे आदमी मतलब होना ही नहीं चाहिए ऐसे लोगों को। और मैं अभी प्रशासन से यही मांग करती हूँ कि वो लोग जितने जल्दी हो सके उस आदमी के ऊपर कड़ी से कड़ी मतलब उसको सज़ा सुनाई दे, सज़ा सुनाएंगे और उसको मृत्युदंड ही मिले। और जब तक उसको मृत्युदंड नहीं मिलेगा हमारी ये लड़ाई जारी रहेगी। हम चुप रहने वाले नहीं हैं, क्योंकि ये घटना हर किसी को मतलब वो दहला देने वाला है, किसी को भी मतलब दिल को दहला देने जैसा घटना है। ये सुनकर अच्छा तो नहीं लग रहा है और ऐसी आगे मतलब होना भी नहीं चाहिए। तो इसके लिए जितने जल्दी हो सके, नहीं अगर प्रशासन कुछ कर पाती तो हमको हैंडओवर कर देते तो हम लोग उसको दे देंगे, जो देना है सज़ा हम दे देंगे उसको। 1 तारखेला जो हा निंदनीय प्रकार झाला आहे त्याबद्दल आम्ही अंबरनाथ ब्राह्मण संघ व इतर सामाजिक संस्था ज्या अंबरनाथमध्ये कार्यरत आहेत त्यांच्याविषयी त्या क्रूर घटनेबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो आहे व इथे निवेदन आम्ही अंबरनाथचे सिनियर आहेत त्यांना सादर केलेलं आहे, ज्यामध्ये आम्ही म्हणलं की त्या क्रूर नराधमाला तुम्ही तात्काळ जे काही मुख्यमंत्री साहेबांनी जाहीर केलं आहे की फास्ट ट्रॅक कोर्टवरती ते खटला हे करून, तर त्याला आमची अशी मागणी आहे की त्याला भर चौकात जरा आपली काही न्यायदानं आहेत ती बाजूला ठेवून भर चौकात अशा नराधमाला फाशी त्यांनी द्यावी की जेणेकरून दहशत निर्माण होईल। आणि आत्ता जे आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेही आमच्या ज्ञातीचे आहेत, तर आम्हाला आता देवेंद्रजींमधला योगेंद्रजी पाहायचा आहे की ज्या अनुषंगाने ते योगी जसे यूपीमध्ये शासन देतात आणि न्यायव्यवस्था राबवतात तशी दहशत या इकडे देवेंद्रजी निर्माण झाली पाहिजे आणि ह्या नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे। असं होतंच कसं, त्या माणसांनी ह्याच्या आधी 2 क्रूर घटना केलेल्या आहेत। स्वतःच्या पुतणीचा त्यांनी गैरकृत्य करून पॉक्सोखाली तो अटक असताना तो बाहेर पडतोच कसा, म्हणजे कुठेतरी हे शासनाचं ढिलाई कारभार दिसतो। तर हे असं न होता शासनाने आता या राज्यातल्या सुव्यवस्थेवर, कायदा सुव्यवस्थेवर मान टाकून आपले दोर कसले पाहिजेत की जेणेकरून सर्व गुन्हेगारांना दहशत निर्माण झाली पाहिजे। पोलीस हा दहशतगर्द असला पाहिजे, ना की ह्यांचे तळवे ताटणारा असला पाहिजे। आणि ह्या
क्रूर निंदनीय कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि तसं आम्ही ते निवेदन सादर केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.